BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशायांना 19 सिद्धाचे वचन नामधारक विणवी जाणं गुरुचे महिमान केवी झाले म्हणत असे म्हणते श्रीपाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करून या सगळी निरोपावे म्हणत असे सिद्ध सांगे नामधारकाशी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियेशी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणाशी अवतार झाला परियेशी राहिला आपण गुप्तवेशी तथा कुरुक्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना न कळे पार निधान तीर्थ कुरुपुर वसे तिथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझं एक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नामदया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रेशी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी संतर्पावे ब्राह्मणांशी उदिम आलिया फळाशी यात्रेसी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणांशी इच्छा भोजन देईन म्हणले जे जे ठाई जाय देख अनंत संतोष पावे निका शतगुणी झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेशी निघाला तक्षणी कराव्या ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखिते तस्कर कपटरूप होऊन संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेशी तस्करी मारले द्विजाशी शिरशेदून परियेशी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव करोपरी पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी त्रिशूळ खंग एरे हाती उभा ठेला तस्करांपुढती वदिता झाला त्वरिती त्रिशूळे करून त्यावेळी समस्त तस्करांकता मारिता तस्करी एक विनिमिता कृपाळ जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे याते वदतील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जाणे शिकून विश्वाशी मनीची वासना ऐकून तस्कराची विनंती श्रीपाद त्या बोलविती हाती घेऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावून तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव झाला तत्काळा एक वत्ता एक चित्ते इतके वत्ता परियेशी उदय झाला दिनीकराशी श्रीपाद म्हणे दृश्यशी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुषे तस्कराशी म्हणे तुका माती धरिलेशी कवने वधिले या मनुष्यांशी म्हणून पुसे त्यावेळी तस्कर सांगे तुझ्याशी झाले अभिनव परियेशी आता होता एक तापसी वदिते ते अंत्य त्रिशूळे आला होता एक तापसी वदिले यांते त्रिशूळे माते रखिले तुझं निमित्त धरोनी बैसविली अतिप्रेत विभूती मंत्रुने तुके लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी नकळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकून या ऐकून तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेशी करोपुरा नानापरी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रपरी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करती श्रीपादस्थान कुरोपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकाशी संशय न धरी तो मानसी श्रीपाद आहे ती कुरोपुराशी अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे अनंतरूप नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई श्रीपाद श्री वल्लभमूर्ती लौकिकी एके पारमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नृसिंह सरस्वती इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरुक्षेत्र महिमा वर्णनम नाम दशमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय नमस्तु श्री गुरुदेव दत्त।